प्रोटीनयुक्त आणि झटपट होणारी झणझणीत आणि ग्रेव्ही स्टाईल आज आपण सोयाबीनची भाजी बघणार आहोत। अगदी स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ शेअर केलाय, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग आजच्या या सोयाबीन रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला सोयाबीन भिजू घालायचं आहे। त्याच्यासाठी पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आहे। पाणी गरम झालं की गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये 1 वाटी म्हणजे 125 ग्राम सोयाबीन टाकून प्लेट झाकूया आणि 10 मिनिटं साईडला ठेवूया। 10 मिनिटं झालेले आहेत, सोयाबीन चांगल्या प्रकारे भिजले गेलेले आहेत। तर यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। पूर्ण पाणी नितळलं गेलं की त्याच्यामध्ये आता थंड पाणी ॲड करायचं आहे आणि हे सोयाबीन हाताने अशा प्रकारे यामधलं पाणी पिळून काढायचं आहे आणि एका बाउलमध्ये टाकायचं आहे। तर राहिलेले पण सोयाबीन सेम याच प्रकारे पाणी काढून बाउलमध्ये काढून घेऊया। याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अगदी थोडीशी हळद टाकते, अर्धा चमचा गरम मसाला टाकूया आणि हे सर्व सोयाबीनला लावून घेऊया। तर इथं सोयाबीनला तिखट, मीठ, हळद लागलं गेलेलं आहे। आपण हे साईडला ठेवूया। तर आता वाटण करून घ्यायचं आहे। वाटणसाठी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे खिसून, 1 इंच आल्याचा वापर करते। लसूण थोडंसं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे, म्हणजे 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। कोथिंबीर अर्धी वाटी घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 2 चमचे तीळ टाकूया। यामध्येच अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धनेचा वापर करते। तुम्हाला हवं असेल तर धने पावडर वापरला तरी चालेल। झाकण लावूया आणि पूर्ण बारीक अशी पेस्ट करायची। हे वाटण बारीक करताना मी 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे। पूर्णपणे बारीक पेस्ट करून घेतली। तर आता फोडणी देण्यासाठी घेऊया। फोडणी देण्यासाठी सर्वात आधी 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि आपण जे सोयाबीनला तिखट, मीठ, हळद लावून ठेवलं आहे ते तेलामध्ये टाकून 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे। म्हणजे जेव्हा आपण भाजीमध्ये ग्रेव्ही करेल त्यावेळेस सोयाबीनला जास्तपणे ऑब्झर्व करणार नाही आणि आहे तशी ग्रेव्ही राहील। त्याच्यामुळे 1-2 मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे। तर सर्व मसाला सोयाबीनला लागल्यानंतर परतून घेतला आहे। तर हे गॅस बंद करून मी काढून घेते। फक्त 2 मिनटं परतून घेतलं आहे। फोडणीसाठी 2 चमचे तेल टाकूया। त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 तमालपत्री टाकते, 2 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक चॉप करून घ्यायचे ते ॲड करूया आणि कलर चेंज होईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तिथे नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल। कांदा परतून झाला आहे, त्याच्यानंतर 2 टोमॅटो वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे आणि एखादा मिनिटभर परतून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटोमधला कच्चापणा आणि आपण वाटणमध्ये जे खोबरं, धने, जिरे वापरले त्यातला पण कच्चापणा निघून जाईल। मसाला परतून झाला की अर्धा चमचा मीठ, यामध्येच अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट, थोडीशी हळद, अर्धा चमचा गरम मसाला वापरते। सर्व मसाले ऑलरेडी आपण ॲड केलेत, त्यामुळं प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता। त्याच्यामध्येच ग्रेव्हीला छान असं टेक्स्चर यावं आणि ग्रेव्ही छान व्हावी याच्यासाठी 1 वाटी दही टाकायचं आहे आणि हे दही पण टाकल्यानंतर सर्व मिक्स करून घेऊया। प्लेट झाकायचं आहे, बारीक गॅस करून हा मसाला शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखी दाटसर अशी ग्रेव्ही येते आणि त्याला टेक्स्चर पण येतो। तर सर्व मसाला ग्रेव्हीमध्ये छान असा शिजला गेलेला आहे। तर याच्यामध्ये आपण जे सोयाबीन मिक्स करून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे। एकत्र करूया आणि याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करू शकता। मी 1 ग्लास गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त 2 मिनटं फक्त प्लेट झाकून ठेवायचं आहे लो फ्लेमवरती, कारण ऑलरेडी हे सोयाबीन जे आहे ते गरम पाण्यामध्ये शिजले गेलेले असतात। त्याच्यामुळे फक्त 2 मिनटं शिजायला ठेवलं होतं मी। 2 मिनटानंतर मी गॅस बंद केला आहे। अशा प्रकारे अगदी झणझणीत आणि साध्या सोप्या पद्धतीने आपली सोयाबीनची भाजी तयार आहे। व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची ही सोयाबीनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये पण सांगा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा। कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।